शहरात डेंग्यू मलेरिया सारखे आजार वाढत असल्याने डासांच्या उत्पत्तीवर आळा घालण्यासाठी शहरातील नालेसफाई करण्याच्या सूचना महापौर त्र्यंबक तुपे यांनी आढावा बैठकीत दिल्या। शहरात मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनियाची सर्वत्र साथ पसरत आहे। आतापर्यंत शहरात चिकनगुनियाचे 40, डेंग्यूचे 33 आणि मलेरियाचे 12 पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत। हे रुग्ण आढळलेल्या भागात फॉगिंग आणि ॲबिड ट्रीटमेंट सारख्या उपाययोजना केल्या जात असल्याचं महानगरपालिकेच्या आढावा बैठकीत सांगण्यात आलं। महापौर त्र्यंबक तुपे यांनी गुरुवारी शहरातील साथरोगांबाबत आढावा बैठक घेतली। बैठकीला स्थायी समिती सदस्य गजानन बारवाल, मनपा आयुक्त प्रकाश महाजन, आरोग्य अधिकारी डॉक्टर जयश्री कुलकर्णी यांच्यासह आरोग्य विभाग, घनकचरा विभाग आदींचे अधिकारी उपस्थित होते। बैठकीच्या सुरुवातीला आरोग्य अधिकाऱ्यांनी सद्यस्थितीची माहिती दिली। शहरात आतापर्यंत डेंग्यूचे संशयित आणि अहवाल आलेले 33 रुग्ण आढळून आले आहेत। तसेच मलेरियाचे 12 आणि चिकनगुनियाचे 40 रुग्ण आढळून आले आहेत। हे रुग्ण चिकलठाणा, शिवाजीनगर, म्हाडा कॉलनी, मोंढा नाका, शहागंज, मिल कॉर्नर यांसारख्या विविध भागात आढळून आले आहेत। या भागात डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत। त्यासाठी महानगरपालिकेची 20 पथके नियुक्त करण्यात आली असून पथकातील कर्मचारी घरोघरी जाऊन पाणीसाठे तपासणी आणि पाण्यात ॲबिड टाकण्याचे काम करीत आहे। याशिवाय धूर फवारणी, फॉगिंग ही कामेही केली जात असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। शहरात डासांची उत्पत्ती वाढल्यामुळे चिकनगुनिया, डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत। डासांच्या उत्पत्तीला आळा घालण्यासाठी तुंबलेले नाले मोकळे करणे ही गरजेचे आहे। म्हणून शहरात पुन्हा नाले सफाई सुरू करा आणि त्यात सातत्य ठेवण्याच्या सूचना महापौर त्र्यंबक तुपे यांनी बैठकीत दिल्या। Seconds.